म्हणतात ईव्हीएम हॅक होण्याचा धोका आहे, काय सांगाल? बघा, जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे आणि अनेक देशांनी ईव्हीएम बंद केलेलं आणि बॅलेटवर आलेले आहे. निवडणुका झाल्यानंतर नरेंद्र मोदीजींनी याच्यावर आता तरी ईव्हीएमवर विरोधकांचा विश्वास आहे की नाही, हा विरोधकांचा असो की नसो, आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की जनतेला ईव्हीएम बद्दलचा अविश्वास आहे. लोकशाहीमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य, माझं मतदान हे गुप्त आहे, माझ्या मताने मी सरकार करणार आहोत, माझा लोकप्रतिनिधी निवडणार आहोत आणि मला विश्वास नाही की माझं मत मी जिथं मारतो ते दुसऱ्याला जाते आहे, हा अविश्वास निर्माण होणं म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याला खाला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची नरेंद्र मोदींनी टिंगल करण्यापेक्षा विरोधकांची जनतेचं ऐकलं पाहिजे. आपली मन की बात हेच तुम्ही सांगत राहिलात, पण देशामध्ये जनतेच्या मनाचं ऐका. आणि जागतिक पातळीवर ज्या पद्धतीनं ईव्हीएम मशीन बद्दलची शंका आणि देशामध्ये जनतेमध्ये जे ईव्हीएम मशीन बद्दलची शंका आहे, तर देशामध्ये सुद्धा बॅलेटवर मतदान व्हावं ही मागणी जनतेची आहे. पण सरकार का याच्यावर दुर्लक्ष करतं? हे 5 वर्षाच्या निवडणुका असतात, 5 दिवसाच्या निवडणुका नसतात. अनेकदा त्याच्यामध्ये सांगितण्यात आलं की वेळ जातं. वेळ गेला तर काय फरक पडतो? तुम्ही महिनोभर निवडणुका घेतल्यात, आचारसंहिता लावून ठेवल्यात, हा वेळ गेला नाही. पण 5 दिवस समजा मतदानाला मोजणी लागत असेल तर याला काही बिघडत नाही. पण जनतेचा विश्वास आपल्या मताने सरकार बनवण्याचा जो असला पाहिजे, तो जनतेमधला विश्वास आता राहिलेला नाही. आणि म्हणून या वेळेस आपण पाहिलं मतदानाचा टक्का हा कमी होत चाललेला आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने देशामध्ये बॅलेटवर मतदान घ्यावं ही जनतेची मागणी मान्य करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.